नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी जो या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक महत्त्वाची आणि खूपच आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरुवात केलेली आहे, ती म्हणजे शेतकरी पी-एम शेतकरी पेन्शन योजना. हां मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी पेन्शन आता सुरू होणार आहे. दर महिन्याला ₹3000 असे पेन्शन शेतकऱ्यांना सुरू होणार आहे मित्रांनो. तर या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरू शकता? यासाठी कोण पात्र आहे? आणि पात्रतेचे कागदपत्र तुम्हाला काय-काय लागणार आहेत? ती सर्व ए टू झेड माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ देखील शेअर करा, जेणेकरून सर्वांना या योजनेबद्दल माहिती मिळणार. मित्रांनो, आज 15 ऑगस्टच्या मुहूर्तावरच पी-एम शेतकरी पेन्शन योजना या योजनेचे नवीन चालू झालेली आहे मित्रांनो. ही पेन्शन योजना सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी सरकारने नियोजित केलेली आहे मित्रांनो. यामध्ये दरमहा शेतकऱ्यांना ₹3000 मिळणार आहेत. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला कोणते-कोणते कागदपत्र लागणार आहेत? तो फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे? ती माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला शेतकरी ओळखपत्र, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि तुमचं राशन कार्ड अशा प्रकारचे हे महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरण्याकरिता लागणार आहेत मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे जी सन्मान निधी योजना आहे, जी स्वनिधी सन्मान निधी योजना आहे, जी अटल पेन्शन योजना आहे, त्या योजनेच्याच पाथावर चालून ही योजना काम करणार आहे मित्रांनो. म्हणजेच वयाच्या 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत एक प्रकारची विशिष्ट अशी रक्कम तुम्हाला खात्यामध्ये, त्या योजनेच्या खात्यामध्ये जमा करायची आहे आणि सरकारकडून एक विशिष्ट प्रकारची रक्कम त्या खात्यामध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे अनुदान म्हणून. आणि 40 वर्षापर्यंत तुम्हाला हा पेन्शन तुम्हाला तुमच्या खात्यातून थोडी-थोडी जमा करायची आहे आणि 60 वर्षाच्या नंतर तुम्हाला ती पेन्शन ₹30,000 महिन्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला जमा होणार आहे मित्रांनो. अशा प्रकारची ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जे श्रीमंत शेतकरी असतील, सीमांत शेतकरी, त्याचबरोबर जे कमी ज्यांच्याकडे शेती आहे असे शेतकरी, 5 एकरपेक्षा कमी असलेले शेतकरी यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचा आहे मित्रांनो? तर सी-एस-सी सेंटर, ग्राहक सेवा केंद्र, जे ई-महासेवा केंद्र असते, या ठिकाणी या योजनेचा अर्ज तुम्हाला भरायचा आहे. बाहेरील राज्यामध्ये जसे की बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ही योजना 2019 पासून लागू करण्यात आलेली आहे. त्या योजनेचे 5 ते 6 वर्ष आज पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडलेले आहेत मित्रांनो. तर ही योजना आता महाराष्ट्रामध्ये देखील अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांनी ही योजनेचा लाभ नक्की घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला ₹3000 महिना पेन्शन मिळायला सोपं जाईल व तुमचं जे दैनंदिन जीवन आहे ते जगण्यासाठी देखील तुम्हाला थोडासा हातभार होणार आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, सर्व जे लहान शेतकरी असतील, सीमांत शेतकरी असतील, त्या शेतकऱ्यांसाठीच ही योजना काढण्यात आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा फॉर्म भरायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला ₹55 महिन्याला हे योगदान द्यायचे आहे. तुमच्या वयानुसार हे योगदान असणार आहे. तुम्हाला याची सर्व माहिती सी-एस-सी सेंटरवर भेटून जाईल. तुमच्या वयानुसार तुम्हाला किती योगदान द्यायचं आहे, त्याचबरोबर त्या योगदानामध्ये सरकारी अनुदान किती जमा होईल व किती वर्षापर्यंत तुम्हाला त्याची हे भरायची आहे रक्कम, आणि 60 वर्षाच्या नंतर तुम्हाला ही ₹3000 प्रति महिन्याप्रमाणे जी रक्कम आहे ती पेन्शनच्या स्वरूपात तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.